सणा दिवशी तर पाणी कधीच येत नाही. हा प्रश्न कधी मिटवणार? 10:30ला पाणी येते, 11:30ला जाते, 1 तास पाणी मिळते आणि ते पण बारीक असतं. अधिकारी सगळे आले की प्रेशरनं पाणी येते, मग परत पाणी कुठं जातंय? आपला स्वतःचा कार्यक्रम बाहेरच्या कार्यक्रमाला जायला होत नाही, आम्हाला कधीच होत नाही कारण ह्या पाण्यामुळे. उन्हाळ्यात तर 1200-1400 झाले तरी आम्ही पाणी आणले. पाण्याशिवाय कामच होत नाही कुठलंच. बिंदू चौकातनं सरळ पुढं आल्यानंतर आपण येतो साधारण पूल गल्लीमध्ये. या पूल गल्ली परिसरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. अनेक महिला आहेत, दुपारच्या उन्हाच्या रकात त्या थांबलेल्या आहेत. काय सांगाल, एकंदरीत तुमच्या पाण्याचा प्रश्न काय आहे, किती दिवसांपासून आहे? गेले 1 वर्ष झालं आमच्या इथे पाणी नाही आहे. एक दिवसाआड पाणी, 2 दिवसाआड पाणी, प्रेशरच नाही आहे. 9-9:30च्या नंतर पाणी येते, 11:30ला पाणी बंद होतं आहे. मग असं चालणार नाही. पर सण असतात, सणा दिवशी तर पाणी कधीच येत नाही. मग हा प्रश्न कधी मिटवणार? तुम्ही या संदर्भात कधी बोललाय नगरसेवकांशी किंवा पाण्याचा प्रश्न काय? हो बोलले की मी, तेवढंच आहे. आता 1-2 दिवस येते, परत होतं तसं चालूच राहत आहे. म्हणजे परत आणि एक अर्धा तास वर्ष निवडणूक नाही झाली, हां आता नगरसेवक निवडून दिलेत, इथून पुढे ते काम करतील. हां. आता बघा यांचा नगरसेवक आहे त्यांच्याकडनं बघा काय आपले मला सांगा, ह्यो पाण्याचा प्रश्न कुठल्या कुठल्या एरियात आहे, काय काय आहे? हा आम्हाला तरी एवढ्या एरियात आहे बघा. हां, पलीकडच्या गल्लीत पण आहे. पलीकडच्या गल्लीत पण काय आहे. आहे नेमकी काय स्थिती आहे? 10:30ला पाणी येते, 11:30ला जाते, 1 तास पाणी मिळते आणि ते पण बारीक एवढं असतं. पुरेसं आहे तुम्हाला? नाही पुरत नाही. ते तर फुल फोर्सनं असतं का? नाही एकदम बारीक पाणी असते. किती दिवसापासून ही स्थिती आहे? आता झालं 1-1.5 वर्ष झालं पाणी तसंच आहे. होय. रस्ता रोको केलं, तेवढ्यापुरतं रस्ता रोको झाला. काय झालं, अधिकारी सगळे आले की प्रेशरनं पाणी येते, मग परत पाणी कुठं जातंय? म्हणजे अधिकारी आल्यानंतर तेवढं जैसे ते असते, परत आणि परत जैसे. जैसे ते बघूयात. आता नगरसेवक आहेत, ते काम करतील. नगरसेवकांना या संदर्भात तुम्ही बोललाय काय? आहे, आताच चर्चा झाली आहे, बोललोय, येतात, मदत करतात. ह्या इथून पुढे आज महिन्याभरात काम करून देतील ते. काय काय सांगितलं? दखलच आमची मागच्या ह्याच्यात आमची दखलच घेतली नाही पाण्याची. आता बघा आपले नवीन नगरसेवक आहेत, त्यांच्याकडनं काही काही कामं होत्यात. आम्हाला तरी अपेक्षा हिने आपलं करतील असं आम्हाला असं वाटतं की बाबा आपली हे पाण्याची पुरवठा हे करतील असं आम्हाला वाटतं. तरी तुम्ही त्यांना निवेदन दिलं किंवा सांगितलं का? सांगितलं त्यांनी सगळं. शब्द दिलाय तुम्हाला? हो दिले शब्द दिला. आपला पाईपलाईन बदलणार आहेत हा. बघा महिनाभरात आणि थोडंफार काही ना आम्हाला पाणी सोडणार आता असं मोठं म्हणजे पाईपलाईन होईपर्यंत तरी सोडणार आहे. तुमच्या सहकारी आहेत, त्यांना पाणी येईल असं वाटतंय, तुम्हाला काय वाटतंय? येणार की पाणी. आमची अपेक्षा इतकीच आहे की पाणी व्यवस्थित आम्हाला मिळावं, बाकी काही नाही. तुमचे व्यवस्थित सहकारी मैत्रीण जे आहेत ते सणाला देखील पाणी आम्हाला मिळालं नाही अशी तक्रार ही आहे. तक्रार नेमकी आहेच की. हा विषय काय नेमकी स्थिती आहे? मेन म्हणजे काय, पाणीच येत नाही, कमी दाबाने पाणी येते, त्यासाठी तक्रार आहे आमची. ते आमचं पूर्ववत व्हावं ही अपेक्षा आहे, त्यासाठी ते बोललेत. आता बघू काय करतात. वेळ आमचा जातो ना फुकट. 2 तास उगाच बारीक पाणी येते. एक घागर भरायला 15 इतर मिनिटं. कामं काय त्यावेळेत करतात? हा नाहीच कामच. आणि कुठं कार्यक्रमाला जायचं म्हणलं, आपला स्वतःचा कार्यक्रम बाहेरच्या कार्यक्रमाला जायला होत नाही, आम्हाला कधीच होत नाही कारण ह्या पाण्यामुळं. आणि काही बाहेर लोक सर्व्हिस जातात, काय असेल मुलांना डबे भरायचे असं तेच की. ड्युटीच आहे पण ना, एक घागर भरत घरची नाही. ड्युटीच आहे हो. बरोबर. हे आम्ही ड्युटीज करतो की मुलांचे डबे वगैरे ही गरजेची गोष्ट असते. त्यावेळेला पाणी आहे त्यावेळेला नसलं तर मुलं म्हणा, मिस्टर म्हणा, मुलं ऑफिसला कशी जाणार ती पाण्यासाठी. घर आम्हाला खर्चाला पाणीच नाही. नाही घर खर्च. कमी दाबाने आल्यामुळे आम्हाला पाणी पुरत नाही, ही तक्रार आहे आमची. एक्स्ट्रा काम काय जर करायचं झालं घरातलं म्हणा, धुणं भांडी ते म्हणा, दुसरं कार्यक्रम असला पाणी आम्हाला अपुरच पडते. म्हणजे मग गप्पच आम्ही बसायला. पाणी वापर करतोय. मग टँकरला काही खर्च होत असेल? हा मग वैयक्तिक मग त्या पैसे पैशाचं कसं करायचं? सगळ्यांनी मिळून नाही काढायचं? नाही, वैयक्तिक प्रत्येक जण एक एकदा नसेल पाणी तर प्रत्येक जण आणतोय. ज्याला गरज आहे जास्त ते आणतात. हा, म्हणजे एखाद्या वेळी एखाद्याला लागलं तर त्यांनी टँकर टँकर आणला. आणतात. मग ते टँकरचे दर कसे आहेत, आता कसे आहेत, किंवा आता 700-800 चालू आहे. माणसं घेतात काही गरज हो आहे? हो, आता गरज आहे म्हटलं आपल्याला कोणाकडे मागता येते. आता एक ठीक आहे, इथे आमच्या इथे बोर झाले म्हणून ते पाणी देतात, पण ह्याच्या आधी आम्ही टँकरच मागून 700-800, 1200, उन्हाळ्यात तर 1200-1400 झाले तरी आम्ही पाणी आणले. पाण्याशिवाय कामच होत नाही कुठलंच. आपण पाहिलं असेल, या महिलांशी बोलताना जाणवतं. मी कोल्हापूरमध्ये आहे, खरंच मला वाटत नाही, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि कोल्हापूरकरांच्या अगदी उशाला धरण असताना पाण्याचा प्रश्न आहे. अर्थात निवडणुका आता झालेल्या आहेत, नगरसेवकांनी त्यांना शब्द दिला आहे की पुढच्या काही दिवसांमध्ये हा प्रश्न आम्ही सोडवू. त्यामुळं गेल्या अनेक वर्षांपासून पूलगल्ली परिसरामध्ये जो पाण्याचा प्रश्न आहे तो आम्ही सोडवणार आणि त्यात आम्ही यशस्वी होऊ असा विश्वास त्या महिलांनी व्यक्त केला.
जाऊया नव्या एका विषयासह नवीन ठिकाणी भेटूया. सध्या मी इथंच थांबतो. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.